ऐक 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 प्लीज जरा शांत रिलॅक्स. एवढा डोक्यात विचार नाही करायचं ग बाबू. आणि हे आता तिकडची सिच्युएशन वेगळी आहे. अगं त्या कमळीच्या आईला अशी गोळी लागली आहे. ढिचक्याव काय ढिचक्याव? अगं त्या कमीच्या आईला गोळी लागो का पोळी लागो, आय डोंट केअर. तिला मारायचं होतं नाही ना. आय हेट कमी, नॉट अ मॉम. आणि ती कमी ना माझ्या डोक्यात जाते. का आली आहे ती लाईफ मध्ये, का आली आहे? हा, जेव्हापासून आली आहे नुसते प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि जेव्हापासून ती आली आहे ना, मी आणि रेश दूर झालोय. ती नसती ना तर आज मी आणि रेश हॅपीली एव्हर आफ्टर जगत असो. पण नाही झालं. चिल रिलॅक्स. इतका विचार नको करूस प्लीज. नाही होणार मी शांत. अगं बघ. आणि तू, तुला काय बोलू, एक काम जमत नाही. हा, कोणाला संपवायला गेलेली? कमीला की तिच्या मॉमला? कमीला संपवता संपवता तिच्या मॉमला संपवून आली आहे. तिला संपवून काय फायदा आहे? त्या कमीला संपवायचं होतं, ती माझ्या डोक्यात जाते. तिने माझी लाईफ लिहून केली आहे. पण नको, तुझ्याकडनं ना आता मला काही एक्सपेक्टेशनच नाही. मी स्वतः गावी जाते आणि तिला संपवून येते. अगं वेडी वेडी झालीस का ग? काही बडबडते. हा हो, लागलाय वेड. या सगळ्या वेड्यांच्या बाजारात मी वेडी झाली आहे. मला कळत नाहीये का, कमळी इज माय बिगेस्ट प्रॉब्लेम. मला ना तिला संपवायचं आहे. तिच्याकडनं कार उडवते आणि तिचा विषय असं संपवूनच टाकते. जरा शांत हो. त्यासाठी तुला तिथे प्रत्यक्ष जायची काही एक गरज नाही. का अजून एखादी चूक करायची राहिली आहे? तोंड सांभाळून बोला. शिवंत आहे मी अजून. म्हणजे हे बघ राजा, आता कमळीला संपवायचं हा विषय आता बंद. त्यासाठी आपल्याला आता काही करायचं नाहीये. तिची आई गेली, ती सुद्धा जाईल. लक्षात नाही येते का? अगे राजा, तू हे बघ, तू लहान आहेस ना, म्हणून समजावून सांगते. त्या कमळीचं आतापर्यंतचं आयुष्य हे फक्त तिच्या आईच्या अवतीभोवती होतं. आता तिची जर आईच गेली तर ती कशी काय जगणार आहे? मला नाही वाटत फार काळ टिकेल म्हणून. काय नाही, ती फार फार तर तिला वेळ लागेल, नाही तर स्वतःहूनच स्वतःचं आयुष्य संपेल ती. त्यामुळे आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. आलं का ध्यानात? मला नाही बोलायचं तुझ्या संग. आबा गेलं आणि तू मी गेलीस. मी काय करायचंय? मी कसं राहायचं एकटीनं? कमळे, ए बाळा. कमळे, असं रडायचं नाही. हे बघ, तू अशी रडायला लागलीस ना का मला ना आबासनी अजिबात आवडत नाही. माझी कमळी कशी हाय, हिमतीनं लढणारी अशी हाय ना. माझी कमळी मुळमुळ रडणारी हाय का? अजिबात नाही. किती बी संकट आली तर त्या संकटांना 2 हात करणारी हाय माझी कमळी. आबांनी असं शिकवलंय ना. आई, अगं मी ठीक आहे आता. तू का करतेस हे सगळं? मी खाईन स्वतःच्या हातात. तू आता काहीही बोलू नकोस. आराम कर, शांत बस आणि मी सूप देते ते घे. आई, मी आता लहान मुलगा आहे का? मी खाऊ शकतो स्वतःच्या हाताने. मूल किती मोठं झालं तरी आईसाठी ते लहानच असतं, कळलं? हसतोस काय? आईची माया अशीच असते. बंड्याचा फोन. हा बोल बंड्या. हॅलो आजी, राजन काका आहेत का तिकडं? हो राजन आहे ना. का रे? का बंड्या, तुझा आवाज का असा आहे? काय झालंय? हॅलो,
बंड्या अरे बोल ना. आजी एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी? कोण म्हणजे काय काय झालं? कमळीची आई. अरे कमळीच्या आईला काय झालं? आई काय म्हणतोय बंड्या? काय? अरे तू काय सांगतोस हे? आई काय म्हणाला बंड्या? सांग तर. आई काय म्हणतोय बंड्या? सांग तर. काय झालं? कमळीच्या आईचं काय म्हणत होतीस? राजन काहीतरी विपरीतच झालं रे तिकडे. अरे तो म्हणाला की 2 दिवसापूर्वी काहीतरी अपघातात कमळीच्या आई दरीत पडून गेली ती. गेली. काय? राजन मला तिथे जायला हवं रे. तुला आधाराची खूप गरज असेल. मला तिथे जायला हवं. आई मी पण येतो. तू काळजी करू नकोस. मी येथे जाऊन. आई मला येऊ दे ना. मला आता थांबवू नकोस प्लीज. राजन अरे ऐक तू माझं. तुला आराम करायला सांगितलंय डॉक्टरांनी. आई ती तिथे एकटी पडली असेल ग. आई कमळीला तुझी खोटी नात म्हणून मी या घरात घेऊन आलो होतो. पण ती खोटं कधीच वागली नाही का आपल्याशी?